सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 6 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. हे प्रकरण खूप मोठं आहे आणि यामध्ये अनेक उपघटक आहेत. एकूण जवळजवळ 9 उपघटक आहेत. पहिला उपघटक आपण अभ्यासलेला आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण दुसरा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे 1857चे स्वातंत्र्य युद्ध. हा घटक देखील अतिशय मोठा आहे, परंतु शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण हा संपूर्ण घटक समजावून घ्या. परीक्षेला येणारच आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक 1857चे स्वातंत्र्य युद्ध. चला तर अभ्यासूया आपण. 1857चा स्वातंत्र्य लढा म्हटलेला आहे. स्वातंत्र्यासाठी लढा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांचा असंतोष व राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणे होते. की 1857चा लढा का झाला, तर त्यातली महत्त्वाची कारणं कोणकोणती आहेत ती पाहू आपण. की भारतीय सैनिक जे आहेत त्यांचा असंतोष, राज्य इंग्रजांचं पण सैनिक मात्र भारतीय, त्यांचा असंतोष झाला आहे. त्याची कारणं आपण अभ्यासणार आहोत. नंतर राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक वेगवेगळी कारणं होती, ती आता आपल्या अभ्यासात येतील. ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक आणि सैनिकांना वागणूक चांगली मिळत नसे आणि त्यांच्यावर असणारी बंधने आणि जाचक बंधने अशी भारतीय सैनिकांना होती. यामुळे सैनिकांच्यामध्ये असंतोष वाढत होता. हा टॉपिक लक्षात ठेवा की भारतीय सैनिकांच्यात असंतोष का वाढत होता. भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात, म्हणजे त्यांना जे पैसे मिळणारे असत ते कमी देणं, कट करणं, त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती आणि हिंदू धर्माची जी एक विचारधारा होती की समुद्र ओलांडणं पाप समजलं जात होतं त्या काळामध्ये. पण भारतीय सैनिकांना सक्ती केली जाई की समुद्र ओलांडायचा, म्हणजे समुद्रावर प्रवास करायची सक्ती केली जात असे दुसरीकडे जाण्याची. कवायतीच्या वेळी होणारा अपमान आणि जेव्हा परेड होते की नाही सैनिकांची, त्यावेळेला भारतीय सैनिकांचा अपमान व्हायचा. नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, बदल्या करताना पण भेदभाव केला जात असे. कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, म्हणजे कार्यक्षम सैनिक असेल तरीसुद्धा त्याच्या कार्याची नोंद घेतली जात नसे किंवा त्याच्यावर अन्याय केला जात असे. वरिष्ठ पदांवर बढती न मिळणे आणि भारतीय सैनिकांना वरचं पद द्यायचं नाही, बढती द्यायची नाही, यामुळे भारतीय सैनिक दुखावले होते. अशी वेगवेगळी कारणं होती की भारतीय सैनिक अगोदरच दुखावलेले होते, त्यांच्यावर अन्याय खूप होत होता. त्यावेळेला गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी, नावं लक्षात ठेवत जायचे हे, लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्याने भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सैनिकांचा असंतोष ज्या वेळेला होता त्याच वेळेला जे संस्थानिक होते, भारतामध्ये वेगवेगळे संस्थानिक म्हणजे राजे होते, त्यांच्यामध्येही असंतोष निर्माण झाला. त्याला कारण काय होतं, तर दत्तक वारसा हक्क. जर एखादा संस्थानिक राजा असेल आणि त्याला स्वतःचं मूल नसेल तर तो दुसरं मूल दत्तक घेत असे आणि राज्य चालवत असे. पण हे दत्तक वारसा जो हक्क आहे तोच इंग्रज सरकारने नामंजूर केला, म्हणजेच संस्थानिक नाराज झालेले आहेत. सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने डलहौसीने खालसा केली. ही संस्थानं नष्ट करून टाकली डलहौसीने कायदा करून वेगवेगळ्या कारणाने. झाशीचं राज्य जे आहे तिथे दत्तक वारस घेतलेला होता तो नामंजूर केला. अशी वेगवेगळी कारणं होती आणि राज्य किंवा संस्थानं खालसा करून टाकली. हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचा परिणाम काय झालाय पाहू. संस्थाने खालसा केल्यामुळे संस्थानामधील सैनिक बेकार झाले. आता हे जे सैनिक होते संस्थानात काम करणारे ते बेकार झाले, कारण संस्थानच नष्ट केलेलं आहे. शेतीवर या अतिरिक्त सैनिकांचा भार पडला आणि हे मूळ शेतीकडे वळाले पुन्हा आपल्या घरी. राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्मपुडवेपणा करीत आहे अशी समजूत लोकांच्या मनात मूळ धरू लागली होती आणि भारतीय समाज जो होता धर्म, रूढी, परंपरा पाळणारा
आणि मग इंग्रजांच्या विरुद्ध त्यांचं मत असं झालं की कंपनी सरकार किंवा इंग्रजी राजसत्ता आहे आपला धर्म बुडवत आहे किंवा आपल्याला धार्मिक गोष्टीला स्वातंत्र्य देत नाही, अशी लोकांची समजूत झाली. संस्थाने खालसा करण्याबरोबरच ब्रिटिशांनी वतनेही जप्त केली होती. जुन्या काळात राजे लोक विशिष्ट भूभाग वतन म्हणून देत असत. ती वतनंसुद्धा ब्रिटिश सरकारने नष्ट केली किंवा जप्त केली. त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठा होता. म्हणजे जे स्थानिक लोक होते ज्यांची वतनं जप्त केलेली आहेत ते पण लोक नाराज होते. सैनिक नाराज झाले, संस्थानिक नाराज झाले आणि वतनदार जे होते ते सुद्धा इंग्रजी सत्तेविरुद्ध नाराज झालेले आहेत. भारतीय परंपरेचा, येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता म्हणजे इथल्या कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही इंग्रजांनी. भारतीय रूढी परंपरा, पीक घेण्याची पद्धत किंवा हवामान कशा प्रकारचं याचा विचार नाही केला. पण भारतात कायमधारा, रयतवारी, महालवारी या पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केले. म्हणजे हे कर वसुलीच्या पद्धती आहेत. इथल्या शेती पद्धतीचा किंवा हवामानाचा विचार न करता अधिक पद्धतीने कर आकारला जाऊ लागला. त्यामुळे शेतकरी कंगाल, जमीनदार आणि कंपनी सरकार श्रीमंत. शेतकरी मात्र भिकेला लागला आणि जे मोठमोठे जमीनदार होते आणि कंपनी सरकार होते ते श्रीमंत होत गेले इंग्रज. पूर्वी शेतसारा वस्तुरूपात भरता येत होता. म्हणजे जेव्हा कायमधारा किंवा रयतवारी, महालवारी पद्धती नव्हती, इंग्रज नव्हते, त्या काळात जो सरकारला टॅक्स द्यायचा, कर द्यायचा, तो वस्तुरूपात, त्याला शेतसारा म्हणत, तो वस्तू धान्याच्या रूपात देता येत असे. पण आता तो रोख स्वरूपात द्यावा लागला. म्हणजे धान्य विकून पैसे भरावे लागायचे कर म्हणून. ते शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला. तो पीक येवो न येवो पण कर भरावाच लागे. म्हणजे इंग्रजांनी विचारच केला नाही की आता दुष्काळ पडलाय, पीक नाही आहे, मग शेतकरी कर कसा देणार. पीक नसलं तरी त्या शेतकऱ्याला पैशाच्या स्वरूपात रोख कर भरावाच लागे. यातच दुष्काळ आला तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट होई. दुष्काळ पडला तरी कर भरणं चुकत नव्हतं. दुष्काळ, साथीचे रोग याचा सर्वाधिक फटका माणसे, जनावरे यांना बसायचा. आणि जुन्या काळामध्ये अनेक प्रकारचे साथीचे रोग होते. मग तो प्लेग असेल किंवा मलेरिया असेल, अशा प्रकारचे देवी रोग, हे जे संसर्गजन्य आजार होते या काळात माणसांना, जनावरांना खूप फटका बसायचा. खूप मृत्युमुखी पडत असत लोक त्या संसर्गजन्य आजाराने. भारतीयांच्या समस्यांच्या संदर्भात ब्रिटिशांचा दृष्टिकोन सहानुभूतीशून्य असायचा आणि केवळ गुलाम म्हणून यांना वागवलं जायचं. त्यांचा दृष्टिकोन या भारतीय माणसाबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती. सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडला. जे मोठे मोठे सावकार, श्रीमंत लोक आहेत त्यांच्या ताब्यात आणि सरकारच्या कचाट्यात शेतकरी सापडला. पूर्वी जमिनीची विक्री करता येत नसे. म्हणजे जमीन विक्री करता येत नव्हती. अडचणीत सापडलेल्या शेतकरी नाईलाजापोटी रोख पैशांसाठी जमीनही विकू लागला. आता जमीन विकता येऊ लागली आणि अधिकच अडचणीत आला. जमीन विकल्यामुळे त्याचं उदरनिर्वाहाचं साधनच गेलं. कंपनीने जमीन विक्रीयोग्य वस्तू बनवून टाकली. कंपनीने कायदा केला की जमीन विकता येईल. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले की जमीन विकू लागले. इंग्रज मळेवाल्यांनी येथे नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. नगदी पिके याचा अर्थ तंबाखू, चहा, अशा प्रकारचं जे इंग्रजी मळेवाले, जे मोठमोठे इंग्रज लोक होते श्रीमंत, त्यांनी अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. रोख पैसा मिळवून देणारे, कापसासारखं. निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था तर खूप भीषण. सार्वत्रिक बेकारी, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचं जगणं अवघड करून टाकलेलं होतं. आता तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे, करून पहा. कायमधारा, रयतवारी, महालवारी पद्धतींबद्दल अधिक माहिती मिळवा आणि याची चर्चा करा. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, गुगलवर शोधा. सध्या चालू असलेली आणेवारी पद्धतीबद्दलही माहिती मिळवा. या आणेवारी पद्धतीने कर रचना आहे त्याचीही तुम्ही माहिती मिळवा. आर्थिक पिळवणुकीबरोबरच आणखी काय काय दुष्ट किंवा वाईट बाबी होत्या इंग्रजी राजवटीच्या. धर्मांतर, की ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असत, धर्मांतराची लालूच दाखवत असत भारतीयांना.
भारतीयांच्या रूढी परंपरा याबाबतची ब्रिटिशांची धोरणे, बरीचशी धोरणं चुकीची होती रूढी परंपरेच्या बाबत. या गोष्टींमुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेल्या असंतोषात भर पडत गेली. अगदी सामान्य लोकही ब्रिटिशांच्या विरुद्ध झाले. असंतोष वाढत गेला. आता पाहूया घटना काय घडली. इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका व त्यात वापरावयाची नवी काडतुसे दिली. आता भारतीय सैनिक होते ते हिंदी सैनिक होते. त्यांना लढाईसाठी काय दिलेलं आहे, लांब मारा करणाऱ्या बंदुका. त्या बंदुकाचं नाव होतं एनफिल्ड आणि त्यात वापरायच्या ज्या गोळ्या त्याला काडतुसं म्हणतात. आता पहा, त्या काडतुसास गाय व डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी पसरली. आता जे काडतूस आहे किंवा गोळी आहे त्याला गाईची चरबी डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी सर्वत्र पसरली. काडतूस वापरण्यापूर्वी ते दाताने तोडावे लागत असे, की जे काडतूस आहे ते वापरण्यापूर्वी त्याची क्लिप आहे ती दाताने काढावी लागत असे. म्हणजेच काय, की ज्या काडतुसाला गाई आणि डुकराची चरबी लावलेली आहे ती सैनिकांच्या तोंडाला किंवा ओठाला लागायला लागली, दाताला. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात टाकणारी होती. मग हिंदू सैनिक असतील तर गाय पवित्र मानणारे आहेत, त्यांनी गायीची चरबी तोंडाला कशी लावणार. मुस्लिम असतील तर त्यांना डुकराची चरबी तोंडाला कशी चालणार, कारण त्यांना ते वर्ज्य आहे. म्हणजे हे या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या सैनिकांच्या. सुरुवातीला ज्या शिपायांनी ही काडतुसे वापरण्यास नकार दिला त्यांचे उठाव इंग्रजांनी मोडून काढले. अनेक सैनिकांनी नकार दिला की ही काडतुसं वापरणार नाही, पण शेवटी दडपशाही होती, इंग्रजांची उठाव मोडून काढले. मार्च 1857 काय घडलं ते पाहूया आपण. मार्च 1857 आणि छावणी आहे बराकपूर. नावं लक्षात ठेवा. बराकपूर छावणीत मंगल पांडे, हे पण नाव लक्षात ठेवा. मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. हे सैनिकाचं नाव आहे मंगल पांडे, वीर मंगल पांडे. इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली. म्हणजे यांनी खूप विरोध केला हे काडतुसं वापरायला. शेवटी काय केलं इंग्रजांनी, तर या सैनिकालाच फाशी देऊन टाकले. त्यामुळे सैनिकांचा असंतोष अधिकच वाढला. या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. लखनौमध्ये पण शिपायांनी उठाव केला सैनिकांनी. मेरठ येथील घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. वेगवेगळ्या ठिकाणी सैनिकांचे उठाव सुरू झाले. या सगळ्या धामधुमीत इंग्रजांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियास धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे असे प्रकार सुरू झाले. म्हणजे सगळीकडे धामधूम सुरू झालेली आहे. इंग्रजांना ठार मारणे, कुटुंबियांना धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे आणि मग सैनिक जे आहेत शिपाई दिल्लीच्या दिशेने चालून गेले. अशा प्रकारे या उठावाला सुरुवात झालेली आहे. आता 12 मे 1857 रोजी हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झाले. म्हणजे हिंदी शिपायांनी दिल्ली आपल्या ताब्यात घेतलेली आहे. फार मोठी बाब आहे ही. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले आणि त्यावेळेला मोगल बादशाह होता बहादूर शाह. हे चित्र पहा. बहादूर शाह, त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व त्यांना दिलं. बहादूर शाह भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरवली आणि तो भारताचा सम्राट आहे असं सगळीकडे जाहीर केलं. द्वाही फिरवण्यात आली. बहादूर शाह या शहनशाही हिंदुस्तान बनवण्यात आले. हिंदुस्तानचा शहनशाह किंवा राजा बनवण्यात आलं. 1857चे नेतृत्व मुघल बादशहाच्या हाती असले तरी प्रत्यक्षात मात्र ते नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला, कुंवरसिंग व सेनानी बख्त खान यांनी केले. ही नावं पण महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवा मुलांना, की नेतृत्व शहनशहाच्या नावाने बहादूर शहाच्या नावाने जरी असलं पण प्रत्यक्ष मात्र लढाई किंवा कार्य नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला, कुंवरसिंग, सेनानी बख्त खान यांनी केले. हे भारतात हिंदुस्थानात वेगवेगळ्या ठिकाणचे लोक होते किंवा संस्थानिक होते, राजे होते असं म्हणूया. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेषतः उग्र होते. इथे खूप मोठ्या प्रमाणावर उठाव झाला. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी आणि पश्चिम बिहार. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्त खान यांनी आपल्या शिरावर घेतली
आणि शहेनशाहाची रक्षणाची जबाबदारी बख्त खान यांनी घेतलेली आहे. 17 मे 1857 रोजी दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने की जी दिल्ली परत मिळवायची आहे हा उद्देश ठेवला. ब्रिटिश सैन्य दिल्लीस आले. दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. त्यांनी खूप प्रयत्न केले. या युद्धात ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. याचा मृत्यू झाला इंग्रज अधिकारी. सर जॉन लॉरेन्स व शीख पलटणीमुळे ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली, पण शेवटी दिल्ली हरलेली आहे. ब्रिटिशांचा विजय झाला. ब्रिटिश जनरल हडसनने बहादूर शहास अटक केले आणि जो हिंदुस्थानचा राजा घोषित केला होता बहादूर शहा, त्यांना अटक केले आणि त्यांना रंगूनला ब्रह्मदेश येथे पाठवलं. म्हणजे रंगूनच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त केले. हा ब्रह्मदेशामध्ये आहे. बहादूर शहा यांचे 1862 तिकडेच त्यांचं निधन पण झालेलं आहे. बहादूर शहाचं 1862 त्यापूर्वीच अयोध्या, लखनौ, वायव्य प्रांतात उठावाने वेग घेतला. दुसऱ्या प्रांतातही उठाव सुरू झाला. अलीगड, इटावा, मथुरा, लखनौ, बरेली, आजमगड, फैजाबाद, कानपूर, झाशी, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी उठाव सुरू झालेला आहे. किंवा येथे असंतोष वणव्यासारखा, जसे जंगलाला आग लागते की नाही, तसा वणव्यासारखा सर्वत्र भारतभर, हिंदुस्थानभर असंतोष पसरला. पंजाबमध्ये जालंधर, लुधियाना, मुलतान, सियालकोट येथे शिपायांनी उठावाचे सक्रिय स्वागत केले. पंजाबमध्ये पण स्वागत झालं उठावाचं. मध्य प्रांतामध्ये ग्वाल्हेर, इंदोर, महू, सागर येथेही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या. नसीराबाद येथील लष्करी छावणीत व उर्वरित राजस्थानमध्येही उठाव झाले. म्हणजे सैनिकांनी पण लष्करी छावणीमध्ये उठाव केलेले आहेत. नसीराबाद, राजस्थान इथेही. आणखी कुठे कुठे उठाव झाले पाहूया आपण. ढाका, चितगाव, मदारीगंज म्हणजे सध्याचं बांगलादेशमधले ठिकाण आहेत. भागलपूर बिहारमधलं ठिकाण, येथे उठावाचे लोण पोहोचले. इथपर्यंत जाऊन पोहोचला तो जाळ. बिहारमध्ये पाटण्याजवळ दिनापूरच्या शिपायांनी उठाव केला. बिहारमध्ये पण झाला. पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लढा दिला. पश्चिम बंगालमधले कुंवरसिंह यांना हजारीबाग जे झारखंडमध्ये आहे, देवगड, संबळपूर ओरिसामध्ये आहे, येथून चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे भारतभर हे असंतोषाचं लोण पसरलेलं आहे आणि उठाव सुरू झालेले आहेत. आता आपण नानासाहेब पेशव्यांच्या बाबत माहिती घेऊया. नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व केले. कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलं. चित्र पहा. इंग्रज सेनापती हॅवलॉक, नाव लक्षात ठेवा, कानपुरात दाखल झाला. नानासाहेब व तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. ब्रिटिशांनी ते कानपूर जिंकलं. ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर कॉलिन कॅम्पबेल याने तात्या टोपेचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवले. कानपूर मराठ्यांच्या हातातून किंवा भारतीयांच्या हातातून गेलं. 1857ची ही घटना म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे भारतीयांना आणि इंग्रजांच्या विरुद्ध असा सर्वत्र सशस्त्र लढा झाला आहे. या स्वातंत्र्य युद्धामध्ये सुरुवातीला तात्या टोपे यांचं चित्र पहा. अवधच्या बेगम हजरत महल यांनी आघाडी घेतली. सुरुवात यांच्यापासून झाली. तात्या टोपे आणि बेगम हजरत महल. हॅवलॉक व अट्रॅम यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याला सुरुवातीला यश मिळत नव्हते. या दोघांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य होतं, यश मिळणं कठीण होतं त्यांना. तेव्हा नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा पलटणी घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला गेला. नेपाळच्या राजाने ब्रिटिशांना मदत केली आणि राजाचं नाव आहे जंग बहादूर गुरखा. हिंदी सैन्याचे नेतृत्व मौलवी अहमदुल्ला यांनी केले. कॉलिन कॅम्पबेलने आपल्या शिपाईगिरीचा अनुभव पणास लावून लखनौवर वर्चस्व मिळवले. लखनौचा उठाव मोडून काढलेला आहे, ते ताब्यात घेतलं. पुढे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या आदेशावरून त्यांनी ऑर्डर काढली. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी मद्रासचा कर्नल नील सुसज्ज लष्कर घेऊन वाराणसी, अहमदाबाद घेण्यास आला. कर्नल नील आलेला आहे.
येथे सर्वत्र उठावकर्त्यांना जनतेचा पाठिंबा होता. ही सगळ्यात महत्त्वाची बाब, जनतेचा पाठिंबा होता. कर्नल नीलने हिंदी सैन्याच्या गोळीबाराला तोफांनी उत्तर दिले. इथे तोफांचा वापर झालाय पहा. कत्तली करणे, फासावर लटकवणे या प्रकारांनी आपल्या क्रौर्याचे प्रदर्शन नीलने केले. अतिशय क्रौर्य केलं भारतीय सैनिक किंवा जे उठाव करत होते त्यांच्याबरोबर. खूप वाईट वागणूक, फासावर लटकवलं किंवा कापून काढणं. वाराणसीची बातमी कळताच अलाहाबादच्या शिपायांनी उठाव केला. युरोपियनांना सूड म्हणून ठार केले. युरोपियन लोकांना मग हे जे उठाव करत होते त्यांनी ठार केले. तेव्हा नीलने अहमदाबादला कूच करून भारतीयांची सरसकट कत्तल केली. भारतीय लोकांची इंग्रजांनी अत्याचाराचा कळस गाठला. भयानक अशा प्रकारचे अत्याचार इंग्रजांनी सुरू केले. आता अधिक माहिती आहे करून पहा. कोकणातील वरसई येथील विष्णुभट गोडसे हे उठावाच्या काळात झाशी परिसरात होते. त्यांनी लिहिलेले माझा प्रवास हे पुस्तक वाचा. विष्णुभट गोडसे यांनी लिहिलेले अतिशय सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात झाशीच्या परिसरातलं किंवा या उठावाच्या काळातलं वर्णन आहे. इंटरनेटवर हे पुस्तक उपलब्ध आहे, वाचा. आणखी माहिती पाहूया. आता झाशीमध्ये काय घडलंय. झाशीत हिंदी सैन्याने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने झाशीत राणी लक्ष्मीबाई, हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे, राणी लक्ष्मीबाईचं नेतृत्वाखाली उठावकर्ते संघटित झाले. राणीला मुलगा नव्हता म्हणून तिने दत्तक घेतला होता आणि ते दत्तक राज्य खालसा केलेलं होतं इंग्रजांनी, पण राणी लक्ष्मीबाईने नेतृत्व केलं. त्यावेळेला इंग्रज अधिकारी होता सर ह्यू रोज. याने झाशीला वेढा दिला. तात्या टोपे राणीच्या मदतीला आले, पण ह्यू रोज याने त्यांचा पराभव केला. ह्यू रोजने तात्या टोपेंचा पराभव केलेला आहे. ब्रिटिशांनी कालपी जिंकले. झाशीच्या राणी युद्धात वीरमरण आले आणि झाशीच्या राणीला वीरमरण आलेलं आहे. त्या युद्धामध्ये, उठावामध्ये राणीचा पराभव झाला, मरण आलं. ग्वालियरचा सरदार मानसिंह याने तात्या टोपे यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. ही एक वाईट घटना घडली की ग्वाल्हेरचा जो सरदार होता मानसिंह, त्याने तात्या टोपेंना फसवून विश्वासघात केला आणि इंग्रजांच्या ताब्यात देऊन टाकलं. मग इंग्रजांनी काय केलेलं आहे तर 1859 तात्या टोपेंना फाशी दिलेली आहे. या धामधुमीत या काळात नानासाहेब पेशवे, दुसऱ्या बाजीरावाची पत्नी, पुतणे रावसाहेब नेपाळमध्ये गेले व तिकडेच कायमचे राहिले. म्हणजे पेशवे आणि त्याच्या पत्नी कुटुंब गेलं नेपाळमध्ये आणि तिकडेच कायमचं राहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात रंगोबापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हे पण नाव लक्षात ठेवा. महाराष्ट्रात गुप्ते यांच्या सहकाऱ्यांना शिक्षा देण्यात आल्या. नरगुंचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी 1858 उठाव केला. मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना येताच त्यांनी हा पण उठाव मोडून काढलेला आहे. कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिले. खानदेशात भीमा नाईक, कजारसिंग नाईक यांनी 7 लाखांचा सरकारी खजिना लुटला, म्हणजे इंग्रजांचा खजिना लुटला. आंबापाणी हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. येथे भिल्ल आणि इंग्रज यांच्यात लढाई झाली. भिल्लांचा पराभव झाला, इंग्रज जिंकले. कित्येक भिल्लांना अटक झाली. कितीतरी जणांवर लष्करी कोर्टात खटले चालवून त्यांना फाशी देण्यात आले. अशा प्रकारे उठाव सर्वत्र मोडून काढत होते इंग्रज. कोल्हापूरमध्ये काय घडलं पाहू. कोल्हापूर येथे उठावाची बातमी समजतात अगोदरच तयारीत असलेल्या रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना ताब्यात घेतला, म्हणजे सरकारचा जो खजिना आहे इंग्रजी सरकारचा ताब्यात घेतला व स्वातंत्र्य युद्धात सहभागी होण्यास तयार असलेले सैन्य गोळा करण्यास सुरुवात केली. सैन्य गोळा केलं. पुढे याला अधिक प्रतिसाद म्हणून कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब यांनी उठावकर्त्यांचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. मग कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व राजघराण्यातील चिमासाहेब यांनी केलं. बेळगाव, धारवाड, कोल्हापूर येथे उठावाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध जवळजवळ सव्वा वर्ष चालू होते. हा काळ लक्षात ठेवा. सव्वा वर्ष चालू होतं. वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर उठाव होत होते. दिल्ली, मेरठ, कानपूर, लखनौ, ग्वालियर इत्यादी ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या सुमारे 1 लाखाच्या आसपास जाईल एवढी होती. म्हणजे लाखभर सैनिक असे वेगवेगळ्या ठिकाणी लढत होते.
शस्त्रबळ, शौर्य, धैर्य यातही ते कमी नव्हते. तरीही या लढ्यात भारतीयांना अपयश आलेलं आहे. 1857च्या लढ्याच्या प्रसंगी भारतीयांच्या मनात उफाळलेला असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मग राणीने एक जाहीरनामा काढलेला आहे, कारण भारतीयांच्या मनामध्ये सगळा असंतोष निर्माण झाला होता इंग्रजांच्या विरुद्ध. मग कसा जाहीरनामा काढला तो पहा. त्यामध्ये सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत असे म्हणत राणीने भारतीयांना उद्देशून काही आश्वासने दिली. राजकीय आश्वासने खोटी खोटी दिली. या आश्वासनांच्या मध्ये भारतीय प्रजाजनांमध्ये वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान या निकषाच्या आधारे कोणताही भेद केला जाणार नाही असे म्हटले होते. राणीने असं सांगितलं, भारतीयांच्यामध्ये भेद केला जाणार नाही. मग तो वंश, धर्म, जात, जन्मस्थान असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आणखी काय काय राणीच्या जाहीरनाम्यामध्ये होतं ते पाहूया. नोकऱ्या गुणवत्तेच्या निकषावर दिले जाईल, म्हणजे गुणवत्ता ज्याला आहे, ज्याच्याकडे आहे त्याला नोकरी दिली जाईल. धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करणार नाही, म्हणजे भारतीयांच्या धर्मामध्ये इंग्रज सरकार हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी केलेल्या कराराचे पालन केले जाईल. जे करार केलेले असतील संस्थानिकांच्याबरोबर त्याचं पालन होईल. संस्थाने खालसा केली जाणार नाहीत इत्यादी आश्वासनांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये होता. हा राणीचा जाहीरनामा सुद्धा लक्षात ठेवा. भारतीयांवरही या घटनेचा खोल परिणाम झाला. भारतीयांना पण अनेक गोष्टी समजून आलेल्या आहेत. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्वी संस्थानिक, वेगवेगळे राजे, वेगवेगळा भाग स्वतंत्र होते ते, पण आता आपण सगळे भारतीय एक आहोत ही एक भावना, राष्ट्रीय भावना निर्माण होऊ लागलेली आहे. ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली की ब्रिटिशांच्या बरोबर लढण्याचा अनुभव पण घेतला आणि त्यामध्ये उणिवा काय आहेत ते समजलेलं आहे. आणि अशा प्रकारे भारतीयांना खूप गोष्टी समजलेल्या आहेत, भारतीयांना जाणवू लागले. पुढे भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर ब्रिटिशांनी केला. पण 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी पण एक मोठं भयानक तत्त्व वापरलंय, फोडा आणि झोडा. ते आजही कार्यरत आहे. जाती, धर्म, पंथ अशा कारणाने भारतीय समाज फोडून टाकला आणि स्वतःचं 150 वर्ष राज्य केलेलं आहे. फोडा, झोडा आणि राज्य करा अशी त्यांची नीती होती. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.